हॅलो स्टुडंट्स, आपण चॅप्टर 9 बघत आहोत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन आणि द फॅक्टरी ॲक्ट हे दोन कायदे बघितले होते. तर आपण आता थोडी रिव्हिजन बघूया. त्यातली कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजनमध्ये आपण बघितलं होतं की कोणत्याही 14 वर्षाखालील मुलांना धोकेदायक कार्यप्रक्रिये ठिकाणी किंवा फॅक्टरीमध्ये किंवा मायनिंग फॅक्टरी म्हणजेच कोळशाच्या खाणीमध्ये काम करू देऊ नये. तसंच मुलं ही देशाची भविष्य आहे, तर त्यांचं जीवन जे आहे आरोग्यदायी वातावरणात त्यांना विविध फॅसिलिटीज आणि ऑपॉर्च्युनिटीज हे मिळायला पाहिजे. त्याचप्रमाणे राष्ट्राने असं धोरण राबवावं की कामा ठिकाणी जेणेकरून स्त्री असो किंवा पुरुष यांना समानतेचा अधिकार मिळायला पाहिजे. त्याच्यानंतर स्त्रियांना कामा ठिकाणी सन्मानाने, त्यातल्या त्यात प्रेग्नंट स्त्रियांना सन्मानाने वागवण्यात आलं पाहिजे. तसंच कामगार कोणताही असो त्यांना त्यांचं आरोग्य बघून, त्यांची शक्ती बघून त्यांना काम देण्यात यावं. या प्रकारे आपण कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन बघितलं होतं. तर त्यामध्ये काही संघटना आहे, त्या संघटनेबद्दल आपण बोलूया. तर पहिली संघटना आहे ILO, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना. ही जी संघटना आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ही 29 ऑक्टोबर 1919 मध्ये स्थापना झाली. म्हणजेच 29 ऑक्टोबर 1919 मध्ये स्थापना झाली. याचं जे हेडक्वार्टर आहे ते जिनेव्हा इथं आहे, स्वित्झर्लंडला जिनेव्हा इथे याचं हेडक्वार्टर आहे. तर ही जी संघटना आहे ILO, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, याचा एम काय आहे तर ॲट प्रमोटिंग अपॉर्च्युनिटीज फॉर वुमेन अँड मेन टू ऑब्टेन डिसेंट अँड प्रोडक्टिव्ह वर्क इन कंडिशन ऑफ फ्रीडम, इक्वॅलिटी. त्याच्यानंतर म्हणजेच काय तर ही एक राष्ट्राची संयुक्त एजन्सी आहे. त्याच्यानंतर यामध्ये जनादेश, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय कामगार श्रम हे याचं मानक आहे. तसंच स्त्रियांना किंवा पुरुषांना सभ्य व उत्पादन कार्य मिळवण्यासाठी संधी उपलब्ध करून देते. तसंच स्वातंत्र्य आणि निपक्षपातीपणे न्याय देत असते. म्हणजेच ही जी संघटना आहे ही संघटना कामगारांच्या मान सन्मानासाठी स्थापन करण्यात आली. त्यांना प्रोडक्टिव्ह वर्क म्हणजेच उत्पादनक्षम कार्य देण्यात यावं. तसेच स्त्री असो किंवा पुरुष दोघांनाही समानतेचा हक्क मिळावा म्हणून हे ILO संघटना कार्यरत आहे. त्याच्यानंतर आता पुढची संघटना आहे DGMS, द डायरेक्टरेट जनरल ऑफ माइन सेफ्टी. द डायरेक्टरेट जनरल ऑफ माइन्स सेफ्टी. तर ही मुख्य संचालक खाणी सुरक्षा. तर याचे उद्देश असे आहे की म्हणजेच हे खाण उद्योगासाठी, हे जे कार्यालय आहे ते खाण उद्योगासाठी प्रतिबंधात्मक आणि रचनात्मक कार्य करते. बघा, DGMS ऑफिस वर्क्स ॲज अ प्रिव्हेंटिव्ह अँड इंटरॅक्टिव्ह वर्क फॉर द मायनिंग फॅक्टरी इंडस्ट्री. त्याच्यानंतर याचा मेन उद्देश आहे द मेन एम ऑफ दिस ऑफिस इज टू रिड्यूस द रिस्क ऑफ इंडस्ट्रियल डिसीज अँड ॲक्सिडेंट इन द माइन. म्हणजेच औद्योगिक रोग तसेच आजार किंवा खाणीमध्ये होणारे अपघात हे कमीत कमी व्हावे म्हणून प्रयत्नशील असते. तसेच DGMS अंडरटेक्स ॲक्टिव्हिटीज दॅट मेक प्रॉपर लॉज, ऑर्गनायझिंग पॅरामीटर्स अँड स्टँडर्ड्स अँड इम्प्लिमेंटिंग. म्हणजेच काय तर योग्य कायदे, परिणामे आणि मानके सुनियोजित करण्याचं काम करते. तसेच विविध जे उपक्रम आहे ते राबवण्याचं काम करते. विविध उपक्रम म्हणजेच जागरूकता, देशात जागरूकता आणणे. तसंच या प्रकारचे जे उपक्रम असतात ते सुनियोजित करणे आणि राबवणे, या प्रकारचं काम DGMS, द डायरेक्टरेट जनरल ऑफ माइन्स सेफ्टीचं आहे. तसंच DGMSचं अजून एक कार्य आहे की प्लेइंग ॲज ॲन ऑब्झर्वर अबाउट माइन इन ॲक्सिडेंट्स, डिफरंट परमिशन्स
व्हेरियस कॉन्सेशन्स अँड हॉलिडेज म्हणजेच खाणीमध्ये काम करणाऱ्यांना खाणीतील गंभीर अपघात, निरनिराळ्या परवानग्या, निरनिराळ्या सवलती आणि सूट याबाबत सुद्धा एक निरीक्षक म्हणून भूमिका बजावत असते. त्याच्यानंतर खाणीतील सुरक्षा आणि काही उपकरणं आहे याची तपासणी करून ती मंजुरी देण्याचं काम सुद्धा करते. तसेच राष्ट्रीय सुरक्षा चर्चासत्र म्हणजे ऑर्गनायझिंग नॅशनल सिक्युरिटी सेमिनार, तसेच डिलिव्हरिंग नॅशनल मेडल्स असे मेन जे कामं आहेत, राष्ट्रीय पदके वितरित करणे, राष्ट्रीय सुरक्षा चर्चासत्र राबवणे, आयोजित करणे इत्यादी काम DGMS संघटना करते. त्याच्यानंतर तिसरी संघटना आहे DGFASLI. बघा, डायरेक्टरेट जनरल ऑफ फॅक्टरी ॲडवाइस सर्व्हिस अँड लेबर इन्स्टिट्यूट्स. डायरेक्टरेट जनरल ऑफ फॅक्टरी ॲडवाइस सर्व्हिस अँड लेबर इन्स्टिट्यूट्स, DGFASLI. मग ही जी मुख्य संचालक, कारखाना, सल्ला सेवा आणि श्रमिक संस्था आहे, मग ही संस्था जी आहे ती काय काम करते, ही संस्था कशासाठी आहे? दिस इज अन इम्पॉर्टंट टेक्निकल पार्ट ऑफ युनियन मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट. This is an organization that look after the safety, health and labor health of the factories. Part and aparts the labor ministry. म्हणजेच बघा, केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाचा हा एक महत्वाचा तांत्रिक भाग आहे. नंतर कारखाने, बंदरे, विमानतळ, तसेच येथील सुरक्षितता, आरोग्य आणि कामगार स्वास्थ्य कल्याण या संबंधित श्रम मंत्रालयाची जबाबदारी म्हणजे श्रम मंत्रालयाकडे पाठवणे, या सर्व गोष्टीचा पाहणी करून श्रम मंत्रालयाकडे पाठवण्याची मुख्य जबाबदारी ही DGFASLI संस्थेची असते. मग ही जी संस्था आहे म्हणजे या संदर्भात जी काही सर्व कायदे, धोरणे याची जी निर्मिती होते ती व्यवस्थित चालू आहे की नाही, कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन जे आहे त्यामध्ये सर्वजण पाळत आहे किंवा नाही तरतुदी, तसेच जी काही धोरणे असतात, जी काही कायदे असतात त्याबद्दल फेरविचार करण्याचं महत्त्वाचं काम DGFASLI ही संस्था करते. ओके. तसंच ही जी संस्था आहे DGFASLI ही काय करते तर कंडक्ट रिसर्च ऑन द फॉलोइंग इम्पॉर्टंट पॉइंट्स. आता कोणकोणते पॉइंट्स आहे की जसं इंडस्ट्रियल हेल्थ आहे, ऑक्युपेशनल हायजीन, इंडस्ट्रियल हायजीन, इंडस्ट्रियल सेफ्टी या प्रकारचे महत्त्वाच्या मुद्द्यांवर संशोधन करण्याचं काम DGFASLI ही संस्था करते. तसेच डिप्लोमा आणि पदव्युत्तर झालेले जे विद्यार्थी आहे त्यांचा जे अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम चालवण्याचं काम सुद्धा ही संस्था करत असते. त्याच्यानंतर पुढची संस्था आहे नॅशनल सेफ्टी काउन्सिल. नॅशनल सेफ्टी काउन्सिल, राष्ट्रीय सुरक्षितता परिषद. मग ही जी संस्था आहे नॅशनल सुरक्षितता परिषद यामध्ये 6200 मेंबर्स काम करत असतात, म्हणजे 6200 मेंबर कार्यरत असतात यामध्ये. द काउन्सिल ऑफ इंटरनॅशनल स्टेटस नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल एस्टॅब्लिश ऑन 4 मार्च 1966. देअर इज अन इंडिपेंडंट प्री ऑर्गनायझेशन. म्हणजेच ही जी संस्था आहे ही जी संस्था आहे ती केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालय, भारत सरकार यांच्याद्वारे ती 4 मार्च 1966 रोजी स्थापन करण्यात आली. तसंच ही राष्ट्रीय स्तरावरची स्वतंत्र शिखर संस्था म्हणून सुद्धा ओळखली जाते. तसंच मी सांगितल्याप्रमाणे की यामध्ये 6200 6200 पेक्षा जास्त सभासद कार्यरत
आहेत. मग ही जी संस्था आहे NSC, हिचं कार्य काय आहे? तर NSCचं पहिलं कार्य आहे की टू प्रोव्हाइड सिक्युरिटी, हेल्थ अँड हेल्थ रिलेटेड ट्रेनिंग, म्हणजे सुरक्षितता, आरोग्य आणि आरोग्य संबंधी प्रशिक्षण देणं कामगारांना. तसंच नॅशनल अँड इंटरनॅशनल म्हणजेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्र ती भरवत असते. टू कंडक्ट ऑडिट ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल, त्याच्यानंतर टू कंडक्ट ऑडिट ऑफ हेल्थ, सेफ्टी अँड एन्व्हायरमेंट, त्याच्यानंतर प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन्स ऑफ अवेअरनेस टूल्स, म्हणजेच आपत्कालीन उपाययोजना आणि इतर सल्लागार सेवा सुद्धा ही पुरवते. या प्रकारे तसंच राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह किंवा दिवस, तसेच जागतिक पर्यावरण दिन, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, या प्रकारचे डे सेलिब्रेट करत असते ही संस्था.